नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अवघ्या 5 मिनिटात झटपट अशी कच्च्या केळ्याची भाजी बनवणार आहोत, जी तुम्ही नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते ही आपल्या कच्च्या केळ्याची भाजी आणि अगदी झटपट होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही न वापरता झटपट आपण ही बनवू शकतो, ते सुद्धा 5 मिनिटामध्ये. तर आता आपली ही कच्च्या केळ्याची जी भाजी आहे ती कशी बनवायची ते बघूयात. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी केळी घेतलेत, केळ्याचे साल जे आहे वरचं ते काढून घेतलेलं आहे. आता बाजारामध्ये कच्ची केळी सहज मिळतात. त्यानंतर एक मिरची घेतली उभी कापून, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेले आहे. तर आपली जी केळी आहेत ते कापून घेऊयात छोट्या तुकड्यामध्ये, असं आपल्याला त्यांना कट करून घ्यायचं आहे. तर आता आपली केळी सर्व जी आहेत ते मी इथे कापून घेतलेली आहेत. आता आपण फोडणी तयार करून घेऊयात. तर फोडणीसाठी सुद्धा आपण साहित्य तयार केलं आहे. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर थोडंसं कढईला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तेल. त्यानंतर त्याच्यामध्ये राई, जिरं घालून घ्यायचं आहे आणि छान असं त्यांना एकदम तडतडू द्यायचं आहे राई जिऱ्याला. त्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे, तो सुद्धा चांगला लालसर करून घ्यायचा आहे. त्याचा फ्लेवरसुद्धा आपल्या केळ्याच्या भाजीला खूप छान येतो, त्यामुळे त्याला मस्त असं गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे. तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर आपण परतून घेतलं, व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत. तर सफेद तीळ घातले ना खूप छान लागतात ते आपल्या भाजीमध्ये खायला. तर तीळ घातल्यानंतर थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे आणि आपल्याला आता आपली जी केळी आहेत आपण कट करून घेतलेली ती घालून घ्यायची आहेत. कधी कधी काय होतं, आपल्याला टिफिनला काय भाजी बनवायची किंवा नाश्त्याला काय बनवायचा प्रश्न पडतो. तर केळ्याची जी आपली ही रेसिपी आहे ना ती आपली झटपट बनवता येते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. नेहमी त्याच भाज्यासुद्धा खाऊन कंटाळा येतो. कधीतरी केळ्याची भाजी वगैरेसुद्धा बनवून आपण चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते आपली ही भाजी. किंवा नाश्त्यासाठीसुद्धा आपण ही अशा पद्धतीने खाऊ शकतो. ब्रेडबरोबरसुद्धा खूप छान लागते, ब्रेडमध्ये भरून सँडविचसारखी. तर इथे आपण परतून घेतलेलं आहे, चांगलं व्यवस्थित मिक्स केलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. साखर घालायची गरज नाही, कारण आपलं हे केळं जे असतं ते गोडसरच असतं, त्यामुळे छान अशी टेस्ट येते त्याला. तर आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला 2 मिनटं स्लो गॅसवरती तिला वाफ काढून घ्यायची आहेत. केळी आपल्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट शिजतात ती. तर आता 2 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूयात. तर बघा, मस्त अशी आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे. चेक करूयात. तर अगदी सहजपणे तुटलं गेलं, याचा अर्थ आपली भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर आता वरून आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. मस्त अशी गरम गरम आपली ही केळ्याची भाजी तयार आहे. तर नाश्त्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागते, तुम्ही खाऊन बघा. नाश्ता म्हणूनसुद्धा ब्रेडबरोबर, ब्रेडमध्ये सँडविचसारखे बनवून खूप छान लागते. तर तुम्हाला आजच्या आपला हा केळ्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.